आवाज विचारांचा, दिशा परिवर्तनाची. जय भीम. नमोबुद्धाय मित्रांनो, प्रज्ञाप्रवाहाच्या आणखी एका विचार प्रवर्तक भागात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल आपण अनेकदा ऐकतो की देशातील विविध समस्यांसाठी संविधानाला दोष दिला जातो. काही जण म्हणतात की संविधान बदलले पाहिजे, तर काही जण त्यावर टीका करतात. पण सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या काही घटना आपल्याला वेगळाच विचार करायला भाग पाडतात. संविधान तेच आहे, कायदे तेच आहेत, मग फरक कुठे पडतो? अलीकडे महाराष्ट्रात अन्न भेसळ, गुटखा तस्करी आणि इतर बेकायदेशीर धंद्याविरोधात कठोर कारवाया सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी धाडी पडत आहेत, जप्ती होत आहे आणि गैरकृत्य करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांच्या कार्यशैलीची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. त्यांच्या नावानेच अनेक भेसळखोर, गुटखा माफिया आणि कायदा मोडणाऱ्यांमध्ये धडकी भरल्याचे चित्र आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, कायदा नवीन नाही, संविधान नवीन नाही. फरक एवढाच की कायद्याची प्रामाणिक आणि निपक्षपाती अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती दिसली की परिणाम दिसू लागतात. तुकाराम मुंढे साहेब यांनी कोणता नवीन कायदा आणला का? तर उत्तर आहे नाही. मग बदल कुठे झाला? बदल झाला तो अंमलबजावणीत, बदल झाला तो इच्छाशक्तीत, बदल झाला तो जनहितासाठी कठोर निर्णय घेण्याच्या धाडसात. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. त्यांनी सांगितले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते चालवणारे लोक चांगले नसतील तर ते यशस्वी होणार नाही, आणि संविधानात काही उणिवा असल्या तरी ते चालवणारे लोक चांगले असतील तर ते यशस्वी ठरू शकते. आज त्याच विचाराची प्रचिती येत आहे. म्हणूनच मित्रांनो, प्रश्न संविधानाचा नाही, प्रश्न आहे अंमलबजावणीचा, प्रश्न आहे प्रामाणिकपणाचा, प्रश्न आहे जनहितासाठी काम करण्याच्या इच्छाशक्तीचा. जेव्हा प्रशासनातील अधिकारी आणि सत्तेतील लोक कायद्यापुढे सर्वांना समान मानतात, तेव्हा समाजात सकारात्मक बदल घडू लागतं. म्हणून प्रत्येक समस्येसाठी संविधानाला दोष देण्याआधी आपण स्वतःला विचारूया, कायदे कमी आहेत की त्यांची अंमलबजावणी कमी पडते आहे? संविधान तेच आहे, कायदे तेच आहे, पण अंमलबजावणी करणारा माणूस बदलला की व्यवस्थेचे चित्रही बदलू लागते. याच विचारासह आजचा भाग इथेच संपवतो. परत भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.